कसे आहात तुम्ही? आय होप की तुम्ही सर्व मजेत असाल, छान असाल. तर आता वाजतात 8 आणि आज जो मी व्हिडिओ सुरू करते, आज शॉर्ट नाही, आज लाँग व्हिडिओ होणार आहे खूप दिवसानंतर. आय नो खूप दिवसानंतर. बाकी मला बोलायचं की जी मी बिर्याणीचा व्हिडिओ शूट केला होता लास्ट टाईम, ॲक्च्युली आम्ही सैराट बिर्याणी खायला गेलो होतो, पण बॅड लक त्या दिवशी ते बंद होतं, जे काही होतं. सो अनएक्सेप्टेड होतं की इतक्या लोकांनी मॅसेज केले, सजेस्ट केलं. सो थँक्यू त्या सर्वांसाठी. बट चलो वी आर बॅक. आणि आज मी बनवते नूडल्स, जे की आहेत माझे फेवरेट. मी मध्यंतरी आजारी होते, त्यामुळे बाहेरचं पूर्ण बंद होतं. तर मला नॉनव्हेज खायचं, नॉनव्हेज नाही, मला नूडल्स खायचं खूप मन करते, कारण की नूडल्स माझे फेवरेट आहेत. ते होममेड असू दे किंवा बाहेरचे असू दे, बट जास्त करून मी होममेड खाते, कारण की मला माझ्या हाताचेच नूडल्स प्रचंड आवडतात. तर आज मी नूडल्स बनवते आणि मी बोलले चलो आज एक व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करते. माझी सिम्पलवाली रेसिपी आहे, तुमच्या सर्वांसोबत शेअर करते. तर थोड्याच वेळात मी जाणार आहे नूडल्स बनवायला. आणि मी थांबली आहे कारण कारण मम्मी पप्पा समोसे घेऊन येतात माझ्यासाठी. तर मी समोसे खाणार आहे आणि त्यानंतर आपण नूडल्स बनवायला जाणं पूर्ण समोसाचं ऐकूनच जी आतापासून सगळं फंबल व्हायला लागलं आहे. काही नाही, समोसे घेऊन येऊ देत, त्यानंतर आपण नूडल्स बनवायला जाऊयात. सो थोड्या वेळातच मी भेटते. चलो मम्मी पप्पा निघालेत येण्यासाठी, तर मी बोलले तोपर्यंत मी ऑनियन वगैरे जे आहे ते सर्व चॉप वगैरे करून ठेवते. आणि हे आमचं किचन आहे, खिडकी आहे. आणि आज घाबरू नका कारण की मी विदाऊट मेकअप आहे, मी विदाऊट मेकअप शूट करते. सो चलो आपण कट करूया. 2-3 मंथ नंतर मी समोसा खाते आणि सिरियसली 2-3 मंथ नंतर खाते. खूप छान वाटलं. चलो समोसा खाण्याचा कार्यक्रम झाला आहे आणि मी होणार आहे पत्ता कोबी जे की टाकणार आहे मी माझ्या नूडल्समध्ये. मी जास्त व्हेजिटेबल नाही टाकत, फक्त पत्ता कोबी, शिमला मिरची पण टाकते कधी कधी, मनावर आहे. पण आता मी टाकते पत्ता कोबी. सो चलो आपण रेसिपी स्टार्ट करूया. नूडल्स बनवण्यासाठी मी घेतली आहे पत्ता कोबी, 1 ऑनियन, 2 टोमॅटो आणि मी हे वाले पॉकेटवाले नूडल्स यूज करते. मी हाक्का नूडल्स वगैरे ते त्या नूडल्सपेक्षा मला हे नूडल्स ना बेटर वाटतात. हे खूप पातळ पण होतात आणि ना ह्याची क्वालिटी पण खूप छान आहे. आणि 70 रुपीजचे 7 पीसेस मिळतात. तर फ्रीजमध्ये मला हा केक मिळाला आहे, जो की मी नसताना या लोकांनी खाल्ला आहे. तर आता माझी वारी खायची. मी घेते 2 शेजवान चटणी मसाला, देन सोया सॉस, रेड चिल्ली पावडर आणि एक नूडल्स मसाला आणि शेजवान चटणी मसाला. तर चलो आपण स्टार्ट करूया. मी पाणी बॉईल करायला ठेवलं आहे आणि यामध्ये टाकते मी मीठ, देन मी टाकते थोडीशी हल्दी पावडर आणि आपले हे नूडल्स. तर मी हे कांदा घेतलाय आणि ह्या कांद्याची रील्स जर तुम्ही लोकांनी पण बघितली असेल की असा ऑनियन वापरू नये, याचा समथिंग काय काय, पण हा कांदा जर मी फेकला किंवा मम्मीला समजायला गेली की असं असतं तसं असतं, पण काय बोलतात ते इंडियन देसी मॉम, त्या कधीच त्यांना समजणार नाही. तर काय नाही, याला वॉश करणार आहे आणि याच्यावरचं ब्लॅक निघून जाईल. आणि इथे माझे पप्पा आहेत, पप्पा इथे बघा, जे की त्यांची फेवरेट भेंडी, पप्पाची आणि माझी भेंडी खूप फेवरेट आहे, खूप जास्त. ते भेंडी वॉश करतात सकाळसाठी आणि मी त्यांना वॉश करते. तर नूडल्स तुम्ही बघू शकता, नूडल्स झालेत आणि आता आपण पटकन फोडणी द्यायला घेऊयात. तर हे जे नूडल्स आहेत यातलं पाणी मी काढून घेते. टाकते मी ऑनियन, कांदा जो आहे तो झालेला आहे. आता मी यात टाकते टोमॅटो, टाकते माझी पत्ता कोबी, नूडल्समध्ये थोडंसं पाणी होतं तर मी ह्या जाळीमध्ये टाकलं आहे. त्यातलं पाणी पूर्ण व्यवस्थित निघालं पाहिजे, थोडं पण पाणी राहिलं तर ते छान नाही लागणार. तर मी थोडंसं सगळं पाणी यातलं काढून घेतलं. त्याला 5 मिनिट आपण असंच राहू देऊ आणि आपला मसाला पण. तर यातलं सर्व पाणी निघालं आहे आणि याला मी थोडंसं तेल लावणार आहे, त्याने ते अजून सुटसुटीत आणि मोकळे होते. आता पण बघा, आता पण खूप छान झाले ते, पण मी थोडंसं तेल लावण्याला ठेवणार आहे.
तेल टाकून झाले आणि याला पण मिक्स करून झाले. नूडल्स किती छान झाले बरं. या नूडल्सवर मी टाकणार आहे थोडासा डार्क सोया सॉस. पडणार नाही. नूडल्स बघू शकता ऑलमोस्ट रेडी झालेत. तर खूप छान झालेत. आय होप की तुम्हाला हा छोटासा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाय बाय.